सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. खांदे शिथिल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. उजवीने सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 गर्दन उजव्या नाक. डावा हात गुडघ्यावर सावकाश कृती थांबवून. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकस बाहेर येत आहे. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल आणि पोटाला मिळणाऱ्या स्ट्रोककडे असेल. उजवा हात गुडघ्यावर. उजवी आणि डावी नाकपुडी क्रमाक्रमाने मोकळी झाली. श्वसन मार्ग शुद्ध. यानंतर करणार आहोत कपालभाती. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. चेहरा शांत. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोंबलं असेल, प्रचंड डोकेदुखी होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळा. दोन्हीही नाकपुड्यांनी आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करणार आहोत. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येईल. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आणि आपल्या पोटाला मिळणाऱ्या स्ट्रोककडे. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कृती थांबवून पुन्हा आपली जाणीव आपल्या श्वसन मार्गाकडे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ श्वास आणि उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून प्रार्थना. माझ्या मागोमाग आपणही बोला.
ओंकारं बिन्दुसंयुक्तम् ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो ओंकाराय नमो योगीजन नित्यनियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुटून आपल्या साधनेला ओमच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तमोदन नेत्रस्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. मान मागे सेट सुरू करायचंय. थोडा वेळ रिलॅक्स आणि पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. पावलं जोडलेली. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आजची कृती. श्वास घेत आपल्याला पावलं स्वतःकडे खेचायची आणि श्वास सोडत जमिनीकडे काढायचे. श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली वर पुन्हा श्वास घेत वर श्वास सोडत खाली थांबायचंय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. 2 3 विरुद्ध बाजूने 1 2 आणि 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे. करणार आहोत नौकाचालन. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास घेत थोडस मागे झुकायचं. श्वास घेत आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. आपण असं इमॅजिन करा की नौका चालवतोय, बोटिंगला गेलो आणि ही कृती करतो. श्वास घेत वर आणि श्वास सोडत थांब. श्वास घेत वर. आपली हाताची मूठ पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 3 4 आणि 5 वेळा झाले की थांबायचंय. आता दोन्ही हाताच्या मुठी पुन्हा समोर असतील, जमिनीला समांतर. आता श्वास घेत पुढे जायचंय आणि श्वास सोडत मागे यायचंय. 1 श्वास घेत पुढे श्वास सोडत माग. 2 3 4 5 5 वेळा पूर्ण झाले की थांबा. नौकाचालन आपण आता करणार आहोत भूमातेला वंदन. आपल्याला एकदा उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवायचं. पुन्हा वर यायचं आणि मग डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवायचं. भूमातेला वंदन. ठीक आहे. दोन्ही पाय समोर ठेवायचे, पाय जुळलेले. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे कपाळ जमिनीवर. श्वास घेत वर या आणि श्वास सोडत डावीकडे जा. पुन्हा श्वास घेत या. श्वासाकडे लक्ष देऊन ही कृती थोडीशी डायनॅमिक असेल. श्वास घेत वर श्वास सोडत खाली. श्वास घेत वर श्वास सोडत उजव्या बाजूला. अजून 2 वेळेला ही कृती करून घेऊया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. श्वास घेत घेत वर या. दोन्ही पायांमध्ये झालं की थांबायचंय. दोन्ही पाय नंतर घ्या. जास्त करणार आहोत आपण चक्री चंदन. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. आपण जसं गावाला दळण कसं दळतो त्याप्रमाणे हात अशी कोपरातनं सरळ असतील, एकदम स्ट्रेट. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आणि लांब बाहेर. आणि आता सावकाश थोडस पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल झुकवा. 1 अगदी सावकाश. 2 3 4 आणि 5.
5 वेळा झाले की थांबा. पुन्हा पुढे जायचंय आपल्याला आणि त्या डावीकडून उजवीकडे गोलाकार. हात कोपरातनं सरळ. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर. दोन्ही हात मागे ठेवायचे, पाठ करा सरळ. आणि आता फक्त उजव्या पायाचा अंगठा जमिनीला टेकवायचा आणि मग करंगळी जमिनीला टेकवायची. एकदा अंगठा, मग करंगळी. अंगठा, करंगळी. अंगठा, करंगळी. बरोबर. सावकाश थांबायचे. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा आणि साधी मांडी. दोन्ही हात समोर घ्यायचे. कोपरातनं हात फोल्ड करूया, सरळ करूया. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. पुन्हा हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा एकदा फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. हात फोल्ड, सरळ. दोन्ही हात खाली घ्यायचे. जसं आपण डान्सिंगला जसं करतो त्याप्रमाणे कोपऱ्याचा हात सरळ असतो. आता फक्त मनगटामध्ये हाताचा पंजा वर खाली करा. फक्त मनगटामधून हाताचा पंजा वर खाली. बरोबर. कोपरं आपल्याला कशीच ठेवायची, ती कुठेही अशी वर खाली करायची नाहीत. फक्त मनगटामधून हाताचा पंजा वर खाली. बरोबर. छान. परफेक्ट. अप अँड डाऊन. आणि आता हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं आणि पुन्हा मनगटामधून हाताच्या मुठी वर खाली. बघा अजून तुम्हाला जास्त प्रेशर जाणवेल जेव्हा आपण मूठ वळवतो तेव्हा. अप अँड डाऊन करायचं सुरुवातीला. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. रोटेशन क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अंगात मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्राम. जाणीव श्वासाची आणि तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास संपूर्णपणे सावकाश सोडून देऊ. बटरफ्लाय करूया. दोन्ही पाय जोडून सरळ घ्यायचे आणि मग पावलं जोडून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठ करा सरळ, मान मध्यभागी. या स्थितीमध्येच आपण एकदा नेक रोटेशन करणार आहोत. सावकाश आपल्याला आपली मान हळूहळू उजवीकडे न्यायची आणि मग डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. सहज आणि सावकाश. उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी उत्थान. आणि आता सावकाश मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करूया. खांदे वर न उचलता आणि डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावी. सेट. रोटेशन करूया क्लॉकवाईज. हनुवटी गळ्याकडे येईल आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 2 वेळेला उजवीकडून डावीकडे आणि 2 वेळा डावीकडून उजवीकडे. सावकाश आणि जाणीव. 2 वेळा झाले की थांबायचं. सावकाश मान सरळ करायचे आणि आता हळूहळू गुडघे मांड्या वर घेऊया आणि खाली जमिनीकडे. सावकाश वर. आधी सावकाश करायचं आणि मग डायनॅमिक करायचं. वर, वर, पाठीची हालचाल न करता फक्त गुडघे मांड्या वर खाली होती. आणि आता थोडीशी डायनॅमिक असतात. जास्तीत जास्त वर खाली जात. सावकाश थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि दिशेने मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स व्हा. आज आपण शिकणार आहोत जानु शिरासन. जानु म्हणजे काय तर गुडघा.
गुडघ्याला आपलं कपाळ लावण्याचा प्रयत्न. तर इथे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे पुन्हा ज्यांना पाठकाण्याची दुखणी आहेत त्यांनी पुढे झुकणारं जे हे आसन जे आहे ते करताना थोडीशी काळजी घ्यायची, यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. तर याचे फायदे काय आहेत? पश्चिमोत्तानासन या आसनाच्या पूर्वाभ्यास म्हणून या या आसनाकडे बघितलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात. पोटावरती प्रेशर येतो त्यामुळे म्हणजे आपलं पचन संस्था जी आहे ती सुधारते. वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त ठरतं. तर हे कसं करायचं मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हा दर्शनाताई तुम्ही करायला हरकत नाही. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून द्यायचं. टाच आपल्या शरीराजवळ. उजवा पाय आपला सरळ असेल. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पाठ सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत आपल्या पावलापर्यंत जातील. जर हात पावलापर्यंत नाही पोचले तर टाच किंवा तळपाय किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा. हेही समजा नाही जमलं तर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. लोअर बॅक मधून जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं आणि मग आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आता इथे कपाळ गुडघ्याकडे नेण्याच्या नादामध्ये आपल्याला गुडघा वर नाही उचलायचा, तो पूर्ण जमिनीवर असेल. तर अशा प्रकारे अंतिम स्थिती आपली असेल. तुमची जशी क्षमता असेल त्याप्रमाणे. समजा सुरुवातीला जास्त पुढे नाही झुकता आलं, काही हरकत नाहीये. पायाची बोटं पकडा आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. जर आपल्याला जास्त पुढे झुकता नाही आलं एवढं, तर पायाची बोटं पकडून हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. फक्त ज्यांना लोअर बॅकचा प्रॉब्लेम आहे, गॅप असेल स्लिप डिस्क मध्ये, तर मात्र जास्त अट्टहास न करता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचंय. उजवा पाय आपला सरळ असेल. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. पाठकाळा सरळ. एक श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं आधी पुढे झुका. दोन्ही हात पायाला घासत घासत पावलापर्यंत न्या. जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुका. ठीक आहे. जर जास्त पुढे झुकता नाही आलं तर हात जमिनीकडे सैल सोडा. तेही अगदी अनकम्फर्टेबल वाटत असेल तर पायाची बोटं पकडा आणि त्यानंतर आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून थोडंसं पुढे झुकून आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तेही जमत नसेल तर पायाची अंगठी पकडून हनुवटी गळ्याकडे घ्या आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठकाणा सैल सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास श्वास. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबवायचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. ओके, छान. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत वर या. आता डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर, पाठकाणा सरळ. एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर उचलायची आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत डाव्या पावलापर्यंत घेऊन जा. टाच, तळपाय, बोटं पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपली हनुवटी गळ्याकडे करून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स, पाठकाणा सैल सोडा. पोटाची स्नायू हळू सोडायची. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. शांत. हळूहळू श्वास घेत घेत वर या. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. फॉरवर्ड बेंडिंग होतं त्यामुळे थोडीशी मान सैल सोडली की बरं वाटतं. आता इथे आपण जो पाय समोर सरळ ठेवला होता, आता तो आपण थोडासा साईडला सरळ ठेवूया. ठीक आहे. तर पुन्हा डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आता उजवा पाय जो समोरून सरळ आहे ना, तो आपल्याला
उजव्या बाजूने सरळ करायचं. थोडस उजव्या बाजूला न्या, उजवा पाय थोडासा उजव्या बाजूला न्या आणि सरळ करा. गुडघ्यातनं पाय सरळ असेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय थोडासा असा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या बाजूला सरळ पाय ठेवायचा. आता उजव्या हाताने उजव्या पायाची बोटं पकडा उजव्या हाताने. जर हात पावलापर्यंत जात नसेल तर अँकल, पोटरी किंवा गुडघा जिथे शक्य आहे तिथे पकडा. फक्त हात कोपऱ्यातनं सरळ ठेवा. ओके. जिथे शक्य आहे तिथे तिथपर्यंत हात जाऊ देत. कोपऱ्यातनं सरळ ठेवा. अँकल पकडला तरीही चालेल किंवा पोटरी पकडली तरीही चालेल. ठीक आहे? आणि त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा आणि हळूहळू उजव्या बाजूला झुका. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याच्या दिशेने येईल. वर असलेला डावा हात हळूहळू उजव्या हाताच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. थोडासा हात फोल्ड केला तरी चालेल. उजवा हात ज्या हाताने तुम्ही पाऊल पकडलंय तो थोडासा फोल्ड झाला तरी चालेल. तुमचा हात पोटरी वरती आला, गुडघ्यावर आला तरीही चालेल. साईडवर बेंड अपेक्षित आहे इथे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सावकाश हळूहळू सरळ व्हा. उजवा पाय जो आहे तो पुन्हा मध्यभागी आणा आणि डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाला फिक्स करा आणि डावा पाय डाव्या बाजूने सरळ करा. समोर सरळ न करता साईडने सरळ करायचं डावा पाय. आता डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. हात आपला कोपऱ्यातनं सरळ असेल. तो कुठेही असा आपल्याला बेंड नाही करायचा आहे. शेवटी आपण तो बेंड करणार आहोत. ठीक आहे. आता उजवा हात वरती डोक्याच्या दिशेने उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा आणि हळूहळू डाव्या बाजूने झुकायला सुरुवात करा. आपोआप तुमचं डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याकडे जाईल. वर असलेल्या उजव्या हाताने डाव्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आणि इथे पुन्हा यथाशक्ती थांबा. साईडवर्ड बेंड आहे. संपूर्ण स्ट्रेच डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न आणि सावकाश हळूहळू सरळ. डावा पाय सरळ करूया. उजवा पाय सरळ करायचा आहे आणि विश्राम. रिलॅक्स. इथे आपण फॉरवर्ड बेंड आणि साईडवर्ड बेंड घेतला. बरोबर. आता आपण पाठीवर पडून तुम्हाला एक आसन दाखवायचंय. ते म्हणजे उत्तान वक्रासन आणि पोटावर पडून केलं जाणारं सुलभ भुजंगासन. तर हे दोन्हीही आसनं सुलभ भुजंगासन सोपं आहे. ते आपण एकत्रित करू शकतो. फक्त उत्तान वक्रासन बघा कसं केलं जातं. याला कॉन्ट्राइंडिकेशन असे विशेष असे काही नाहीयेत. अगदी आरामदायी आसन आहे हे. म्हणजे खूप छान वाटतं या आसनामध्ये. याचे लाभ मात्र खूप चांगले आहेत. याच्याने आपला डायबिटीज आणि थायरॉइड दोन्हीही कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. तर हे कसं करायचं मी दाखवते आधी, मग आपण एकत्रित करू. उत्तान वक्रासन. तर इथे आपल्याला एका कुशीला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे उजवा आणि डावा. आपल्या टाचा ज्या आहेत त्या हाताने सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत त्या सीटच्या जवळ. पावलाला पाऊल, मांडीला मांडी आणि गुडघ्याला गुडघा पूर्णपणे जोडलेला आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ही पकड आपण जसं उशी घेतो डोक्याच्या खाली त्याप्रमाणे घ्यायची. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. आता आपले हे जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. विरुद्ध बाजूने ट्विस्ट पूर्णपणे आपल्या पाठकळ्याला आणि गळ्याच्या स्नायूंना. त्याचबरोबर आपल्या ओठीपोटावरती सुद्धा एक प्रकारचा पीळ, ताण आणि दाब जाणवतो. बघा पाय उजवीकडे आहेत, मान डावीकडे आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. समोरून बघा हे अशा प्रकारे दिसतं. गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी आहे. उलट चाल करताना पुन्हा पाय मध्यभागी येतील. टाचा समजा लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा टाचा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. विरुद्ध बाजूने पण बघा हे कसं दिसतं, मग तुमच्या अजून लक्षात येईल. हाताची पकड पुन्हा डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. बघा
कोपर कुठेही वरती न उचलता ते पूर्णपणे जमिनीवर आहे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. समजा आपले पाय थोडेसे नाही केले जमिनीपर्यंत, काही हरकत नाही. जमिनीच्या दिशेने ते सैल सोडायचे आणि मग पुन्हा उलट चाल करताना हळूहळू आपले पाय आणि मान मध्यभागी. ठीक आहे. आणि मग हाताची पकड सोडून दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. करूया सुरुवात. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. संपूर्णपणे रिलॅक्स. पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. 2 श्वास इथे थांबूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. अजून एक श्वास. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण सोडायचा. सुरुवातीला आपण करणार आहोत लेग रोटेशन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जवळून, हात शरीराच्या जवळ. डावा पाय जो आहे तो थोडासा वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोरच्या बाजूने. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. आपल्याला डोकं कुठेही वर न उचलता ही कृती करणार आहोत आपण. आणि आता श्वास घेत घेत उजवा पाय वर उचला आणि श्वास सोडत सोडत खाली घ्या. अगदी सावकाश. श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. 3 वेळा ही कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर उजवा पाय, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडायचा. आणि आता पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. तिथल्या तिथेच पाय फोल्ड आणि सरळ, पाय फोल्ड आणि सरळ. आता उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून गोलाकार फिरवायचा आहे. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे. आपली टाच खाली जमिनीकडे येऊ दे. मोठं वर्तुळ जांघेतून गोलाकार फिरतोय. 2, 3. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे उजवा पाय गोलाकार फिरेल आणि मग 3 वेळेला डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरेल. 1, टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 2, वरच्या वर न फिरवता जांघेतून गोलाकार आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय आणि उजवा पाय नियंत्रित जमिनी. डावा पाय, डाव्या पायाची पकड सोडून द्या. हवेत तो सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय वर उचलून तो फोल्ड करा आणि हाताची पकड आपल्या उजव्या पायाच्या भोवती. डावा पाय श्वास घेत घेत वर उचलूया आणि श्वास सोडत खाली घेऊया. सावकाश, धाडकन न आपटता. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर घेऊया डावा पाय. आणि आता तो फोल्ड करूया तिथल्या तिथेच आणि सरळ करूया. वरच्या वर सरळ. तिथेच फोल्ड करायचा, सरळ करायचा, फोल्ड करायचा, सरळ करायचा. ओके. आता डावा पाय गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. आणि आता डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. आपली टाच पूर्णपणे जमिनीकडे येऊ दे. 2, दिशा बदल करून 3 वेळेला करून घ्यायचंय. 3 वेळा पूर्ण झालं की मग डावा पाय नियंत्रित जमिनीत. उजव्या पायाची हाताची पकड सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर थोडा वेळ विश्रांती. जाणीव आपल्या कमरेपासून ते पावलापर्यंत घेऊन जायची. तिथे काही किंचितचा बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष. करूया आपण उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. आणि आता टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्हीही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ येतील. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताची पकड डोक्याच्या मागे. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहे. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडा. पाठीचा मणका सुद्धा नकळत
तो वर उचलला जातो. अगदी सैल सोडा जमिनीकडे. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. थोडस पायामध्ये जर गॅप राहत असेल तर राहू देत, काही हरकत नाही. अट्टाहास करू नका. यथाशक्ती करण्याचा प्रयत्न. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि त्यानंतर तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारण. जाळी आपल्या डाव्या बाजूकडे घेऊन जा. कोपरापासून ते गुडघ्यापर्यंत डावी बाजू ताणली गेली आहे. डाव्या गळ्यावरती दाब आहे. उजवी बाजू जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. तोंड बंद आहे आणि श्वास चालू. प्राण चालू. श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्णपणे ट्विस्ट आपल्या कमरेच्या ठिकाणी, पोटी पोटावर आणि गळ्याची. उलट चाल करताना डोळे उघडा आणि सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. तासा सीट पासून लांब गेले असतील तर पुन्हा सीटच्या जवळ उभून घ्या. हाताच्या बोटाची गुंफण डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. बरोबर. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. छान. डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. डावे खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे बंद आणि पुन्हा एकदा देहधारण. जाणी उजव्या बाजूकडे घेऊन जा. कोपरापासून गुडघ्यापर्यंत उजवी बाजू ताणली गेली आहे. डावी बाजू जमिनीकडे सैल सोडली आहे. उजव्या बाजूवर गळ्याच्या इथे दाब आहे. डाव्या बाजूने ताण आहे. ओटीपोट, पाठकणा तिथे ताण, दाब आणि पेल्याचा अनुभव आपण आता घेत आहोत. आणि प्राणधारणा, जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत आपली मान आणि पाय मध्यभागी. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही, हृदयाची गती वाढत नाही. विश्रांतीकारक आसन आहे हे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. हेच आसन आता आपण एक थोडस वेगळ्या प्रकारे करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ ठेवा, आडवी. खांद्यातून सरळ आडवी असे. अशा प्रकारे बाजूला आपल्या आडवे असे ठेवायचे. ठीक आहे. पाय आपले सरळ असतील, मान मध्यभागी. जे हात आपल्या शरीराच्या जवळ होते ते आपण वरती थोडेसे आडवे घेतले खांद्यातून. ठीक आहे. मान सरळ. आता फक्त उजवा पाय वर उचला आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान आपली उजवीकडे. उजवा पाय वर उचला, डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान उजवी. हा, थोडस कैची सारखं दिसेल तुम्हाला इथे आसन हे आपलं. ओके. इथे बघा कमरेवरती अजून जास्त प्रकारे एक स्ट्रेच असतो. आपल्या हिप जॉईंट्स वरती सुद्धा स्ट्रेच येतो. ठीक आहे. सावकाश हळूहळू उजवा पाय सरळ करा. क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून अगदी सावकाश करा. उजवा पाय खाली घ्या. आता डावा पाय थोडासा वर उचला आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान डावीकडे. डावा पाय वर उचलून उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान डावीकडे. बघा इथे अजून तुम्हाला थोडासा जास्त आपल्या पाठकण्याच्या इथे एक पीळ, ताण, दाब, स्ट्रेच, हिप जॉईंट्स जे आहेत तिथे सुद्धा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा ताण, दाब भेटतो. सावकाश हळूहळू डावा पाय थोडासा वर उचलून तो जमिनीवर ठेवा आणि विश्रांती. ठीक आहे. सावकाश दोन्ही हात खाली घ्या आणि रिलॅक्स व्हा, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पण विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. आपण करणार आहोत आज सुलभ भुजंगासन. थायरॉइड उपचारात्मक आणि सर्वायकल साठी सुद्धा हे आसन लाभदायक आहे. अगदीच लोअर बॅक मध्ये त्रास होत असेल किंवा स्लिप डिस्कचा त्रास असेल तर मात्र जास्त पाठकण्यावरती प्रेशर न देता हे आसन करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी आणि पावलाला पाऊल जोडलेला आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची जी कोपरं आहे ती आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. आणि आता फक्त आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपल्या नेवल रिजन पर्यंत आपल्याला जमिनीपासून वर उचलायचं. ओके, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर, हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे आणि नजर सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. तोंड बंद, दातावर दात लावा. शक्य असेल तर डोळे बंद. आणि बघा, गळ्यावरती तुम्हाला पूर्णपणे ताण आहे, पाठकण्यावरती प्रेशर आहे आणि श्वास घेतोय, सोडतोय. छान, परफेक्ट. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही पाय, दोन्ही हात खाली घ्या, पायामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. आता दोन्हीही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घ्या. दोन्हीही हातांचे तळवे छातीच्या रेषेत आणि हाताची कोपरं आपली सिलिंगच्या दिशेला जातील. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात कोपरातनं अगदी सरळ ठेवा, एकदम सरळ वरती या. सरळ हस्त भुजंगासन याला म्हणतात. सूर्यनमस्कारामधली ही 7वी स्टेप आहे. नजर वरती सिलिंगकडे, तोंड बंद, डोळे बंद, श्वास. आणि आता आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन. एकदा उजव्या बाजूला वळायचंय. डाव्या पायाची टाच बघा, सेंटर. मग डाव्या बाजूला वळा, उजव्या पायाची टाच बघा, सेंटर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबा. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू सावकाश खाली या. श्वास सोडत सोडत खाली, कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली, पायामध्ये अंतर आणि पुन्हा विश्रांती. रिलॅक्स. खांदे जमिनीकडे, सई सोडा, पोटाचे स्नायू रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास करा. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती घ्या. पूर्णपणे पाठकणा जमिनीला टेकवा आणि मग हळूहळू एका कुशीला पुन्हा एकदा वळून बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीतून दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता. विश्रांती. तरी आपण शोल्डर रोटेशन जे केलं नव्हतं मगाशी, दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर, दोन्ही हात समोर, हाताची बोटं खांद्यावर, कोपरे समोरून जॉईंट आणि श्वासाकडे लक्ष देऊन ही श्वास घेत घेत हाताची कोपरं वर आणि श्वास सोडत खाली. 2 बरोबर आणि 3 विरुद्ध बाजूने.
पुन्हा कोपर जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. अगदीच जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर ठेव. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ ठेवायचे, सरळ एकदम, नजर समोर. आणि आता फक्त आपल्याला एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. हात तसेच आपले एका सरळ रेषेमध्ये, फक्त एकदा उजवीकडे, डावीकडे, बरोबर, उजवीकडे. असं इमॅजिन करा की आपण हवेमध्ये पक्षी कसे उडतात त्याप्रमाणे. ठीक आहे, आपण बोलूया सर नंतर. ऍक्च्युली मला इथून, माझी एक पॅरेंटिंग संस्था आहे, तर तिथे मला जायचं असतं 6:15 वाजता. माझी ती एक असते. आपण बोलूया नंतर सर. नाही का उजवीकडे. येस. थांबायचं, दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर तसंच ठेवायचंय, नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर करायचे. आणि दोन्ही हात समोर, जसं आपण हात कसे जोडतो तसे जोडून घ्यायचे. आपण हात जोडतो त्याप्रमाणे कोपऱ्यातनं हात सरळ असतो. आता पुन्हा आपण लक्ष श्वासाकडे देणार आहोत. श्वास घेत घेत हात लांब करायचे, जास्तीत जास्त लांब. असं इमॅजिन करा की आपण प्राणशक्ती आपल्यात भरून घेतोय आणि श्वास सोडत सोडत जवळ आपण पूर्णपणे तणावमुक्त होतो. येस. श्वास घेत घेत लांब, जास्तीत जास्त लांब, आणि श्वास सोडत जवळ. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. छान. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा मध्यभागी येते, पूर्ण खाली न घेता सेंटर मध्ये येऊन थांबायचं. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट. श्वास घेत वर आहे तो श्वास सोडा. तळवे सिलिंगकडे घ्या. पावलांमध्ये थोडस अंतर घ्या, थोडस अंतर किंचितस. नजर समोर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. आणि मग टाचा जमिनीपासून वर. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण 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 ताण. परफेक्ट. रिलॅक्स. टाचा सावकाश खाली घ्या, दोन्ही हात खाली घ्या सावकाशपणे आणि विश्रांती. रिलॅक्स. ताडासन जे आहे, जे आता आपण केलं, हे नेहमी करायचं आहे. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना पण आवर्जून सांगा करायला. त्याच्याने तर उंची वृद्धी होतेच, पण आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होतं. म्हणून ताडासन हे नेहमी करावं. रिलॅक्स. करूया एकदा ही रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवरती. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. छान. सेंटरला येऊन थांबा. आणि आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. विरुद्ध बाजूने. फक्त हिप जॉईंट्स कडे लक्ष असेल आपलं. छान. बरोबर. आणि मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. काल जे आपण एक पादतोलासन केलं, आज आपण त्याच्या पुढची कृती करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. पायाची बोटं पूर्णपणे जमिनीला पॉइंटेड असतील. जर तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि नॉर्मल श्वास चालू असेल. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. खूप छान. सावकाश
उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि उजवा पाय खाली, हात तसेच ठेवा आणि पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. आता डावा पाय जमिनीपासून वर उचला, पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करायचं आहे, नजर समोर. इथे आपण स्थिर झालो की मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दंडांचा स्पर्श कानाला, हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीत आणि इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू दोन्ही हात खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. काल आपण विभागीय श्वसन बाकीत बघितलं, उदर, उर आणि स्कंध. आज आपण त्याला पुढे अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत या विभागीय श्वसनाला. ठीक आहे, त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. प्राणायामाचा पूर्व अभ्यास म्हणून आपण हे विभागीय श्वसन करतो. सोमवारपासून आपण हळूहळू प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. पाठकणा सरळ ठेवायचा, मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. आपण जी स्थिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहोत का हे आधी तपासून बघा. साधी मांडी असेल, पद्मासन असेल, अर्ध पद्मासन असेल, त्या स्थितीमध्ये आपण सहज बसलो आहोत का हे तपासून बघायचंय. करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सुद्धा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. श्वास भरून घेताना कुठेही कपाळावर, डोळ्यांवर ताण नसेल. सहज श्वास घेण्याची आणि सोडण्याची पद्धत. शेवटचं आवडते दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेतच. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घ्यायची आहेत. तिथे हलकासा दाब आणायचा आहे आणि तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे आणि त्या प्रवाहाची जी सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का हे तपासा. दोन्हीही हातांची उरलेली 3ही बोटं अर्धवट मिटलेली असतील. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य, कुठलाही ताण नाहीये. सुरुवातीला आपण करूया उदरश्वसन आणि श्वास सोडताना अकाराची जोड. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती श्वास भरून घेताना पोट बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार, पोट आतमध्ये जाईल. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास, जाणीव आपल्या उदर भागाकडे. श्वास सोडताना अकार. हळूहळू आपली जाणीव आपण वरती आपल्या उर भागाकडे घेऊन जाऊया. खोलवर दीर्घ श्वास घेताना छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार. खोलवर दीर्घ श्वास, छातीचं प्रसरण. श्वास सोडताना ऊ.
स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास घेताना खांदे वर, श्वास सोडताना मकार. काही क्षण शांत. उदर, उर आणि स्कंद अशा 3 भागांमध्ये विभागलेलं हे संपूर्ण योगिक श्वसन आपण आता केलं. अकार, उकार आणि मकार सहित. आता आपल्याला हेच श्वसन एकाच वेळेला करायचं आहे. डोळे अलगद मिटून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना पोट, छाती आणि खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे वर आणि श्वास सोडताना शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास, श्वास सोडताना काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. कम्फर्टेबल डिस्टन्स इन बोथ लेग. संपूर्ण पाठकणा जमिनीकडे सैल सोडून द्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेलं आहे. शवासन दिसायला जरी सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता, झोप लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जाणीव ही महत्वाची. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितले. मनाला शांती, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असंही चैतन्यासन, आनंदासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला चैतन्यासन, आनंदासन असं नाव दिलेलं आहे. आपण आपली जाणीव दोन्ही पायांकडे घेऊन जाऊया. आपले दोन्हीही पाय, दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपल्या कमरेचा भाग, आपल्या सीटचा भाग, आपले हिप जॉईंट्स शिथिल करायचे आहेत. कमरेपासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण उजवा आणि डावा पाय, तिथले सगळे स्नायू, सगळे सांधे मनाने शिथिल करायचे आहे.
हळूहळू आपली जाणीव आपण शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. आपल्या पाठकणांमधले 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत, तेही शिथिल करून घ्यायचे आहे. जाणीव आपल्या उदरभागाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजऱ्या, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस आणि आपलं छोटस हृदय, तेही शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. जाणीव आपल्या कंठाकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहे. आपली हनुवटी, ओठ, दात, आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल जीभ शिथिल होत आहे. आपले दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि मी श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्यामध्ये, व्याधीविरहित आणि औषधविरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. मनोमन आपले आई-वडील, आपले गुरुजन, आपले इष्ट देवता यांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची कामे अतिशय प्रामाणिकपणे, कुशलतेने करायची आहेत. यथाशक्ती करायची आहे. आणि हे आपल्याला हळूहळू नक्कीच साध्य होणार आहे. हे आपल्या साधनेचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. ही स्थिती कितीही आरामदायी, सुखदायी असली तरीही आपल्याला आपला आजचा दिनक्रम हा पूर्ण करायचा आहे. त्याला सुरुवात करायची आहे. आणि यासाठी या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्यायचेत, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचेत. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आपण आजच्या दिवसासाठी अतिशय आत्मविश्वासाने सज्ज होता आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय
आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. नतमस्तक समर्पण भाव. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मार्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे करून एक दृष्टी होऊन कडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. आपण सोमवारी भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. ठीक आहे. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. काही शंका असेल तर विचारू शकता किंवा ग्रुपवरही माझा नंबर आहेच, तिथेही तुम्ही बोलू शकता. कोणाला काही बोलायचं आहे का? तर हँड राईज करा म्हणजे अनम्यूट करेन. एक मिनिट. हा, अनम्यूट केलंय मी. काही शंका असेल तर नक्कीच विचारा प्लीज. ओके, ठीक आहे मग. भेटूया उद्या, सॉरी सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस.